नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती हिरे. आज आपल्याला कोथिंबिरीचे शेंगोळे करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी आपण मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण आणि जिरं तर असं घेतलेलं आहे. जिरं काही भाजलेलं नाही आहे, फक्त शेंगदाणे, मिरच्या, लसूण हे आपण तव्यावर थोडं भाजून घेतलेलं आहे. आणि आता ते मिक्सरच्या भांड्यात आपण सगळं ओतून घेणार आहोत आणि मिक्सरमधून दळून घेणार आहोत. बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. तर बघा, आता आपण वाटण तयार करणार आहोत. तर इथे थोडंसं पाणी टाकून आणि वाटण तयार करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून अगदी ती 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. तिच्यातली माती असते खूप, त्याच्यामुळे ती आपण 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि एका बाजूला आपण एक कढई घेतलेली आहे. तर कोथिंबीर धुतलेली आहे आपली आणि आता आपण त्याच्यात ती कढईमध्ये टाकणार आहोत. आणि ह्या ठिकाणी वाटणसुद्धा आपण इथे थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्या ठिकाणी इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला ज्वारीचं घ्यायचं, बाजरीचं घ्यायचं किंवा गव्हाचं घ्यायचं. तर माझ्याकडे अजून थोडंसं ज्वारीचं 1 वाटी म्हणजे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, दुसरी अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आणि थोडंसं डाळीचं पीठ घेतलं, म्हणजे अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात. किती पीठ लागतं तुम्हाला तेवढ्यानुसार घेतलं. तर इथे बघा, इथे अर्धी वाटी हे तिघं पीठ घेतलेले आहे. त्याच्यानंतर इथे धुतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आपण. त्याच्यात ही धुतलेली छान अशी ही कोथिंबीर टाकलेली आहे. त्याच्यामध्ये हे वाटण जे केलेलं होतं आपण, शेंगदाणे, मिरची आणि लसूण आणि जिरं, ते वाटण आपण त्याच्यात टाकलेलं आहे. आणि आता त्या पाणी न वापरता त्याच्यातच आपण गोळा मळून घेणार आहोत. कारण कोथिंबीर आपण स्वच्छ पाण्याने धुतलेली होती, तिच्यात पाण्याचा अंश आहे, त्याच्यामुळे आपण तिथे ती स्वच्छ पाण्याने तिच्यातच आपण ते मळून घेणार आहोत. थोडासा घट्टसरच गोळा मळणार आहोत. ह्या ठिकाणी पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि असा घट्टसर गोळा मळून घेणार. तर थोडंसं मला वाटलं तर मी थोडंसं हाताने पाणी शिंपडून घेतलं, म्हणजे गोळा तयार होईल. कारण गोळा तयार होत नव्हता ना, थोडंसं कमी वाटलं होतं, कारण मी कोथिंबीरीमधलं पूर्ण पाणी नितरून टाकलेलं होतं. अशा पद्धतीने आपण इथे गोळा तयार झालेला आहे. तो बाजूला ठेवणार आहोत. तर तो बाजूला ठेवून देणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे गॅसवर एक कढई ठेवणार आहोत. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे, छान तापली. तिच्यात थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे. जिरं मोहरीची फोडणी दिल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, तर आपण जो गोळा मळलेला आहे, तर हा गोळा मळलेला आहे आपल्या जो आपण जो गोळा मळलेला होता त्याच्यातला छोटासा गोळा घेतलेला आहे. आणि त्या गोळ्यामध्ये आता ह्या भांड्यामध्ये तो गोळा आपण पाणी टाकून घेतलेला आहे. थोडं 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यात तो हलवून घेतलेला आहे. जे आपण पीठ मळलेलं होतं त्याच्यातलाच हा गोळा घेतलेला आहे. आणि तेच आपण इथे थोडंसं असं त्याचं पाणी तयार, म्हणजे त्याचं असं द्रावण, म्हणजे असं घट्टसर येण्यासाठी ते आपण त्याच्यातच ते वाटण टाकून आणि त्याचंच पाणी बनवून घेतलेलं आहे. आणि तेच पाणी आता आपण इथे अजून 1 ग्लास टाकणार आहोत. आपल्याला असं थोडासा रस्सा लागला पाहिजे, या शेंगोळ्यांचा रस्सा लागला पाहिजे. आपण हे कोथिंबिरीचे शेंगोळे, त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि उकळी असतो पर्यंत आपण इथे मीठ आणि हळद, आपल्याला जितका रस्सा, कारण हिवाळ्यामध्ये असा रस्सा खाल्ल्याने खूप छान लागतो. आणि घसा वगैरे, म्हणजे तुम्हाला जर सर्दी खोकला झालेला असेल तर अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथे आपण एक पोलपाट लाटणं घेतलं आणि त्याच्यावर अशा पद्धतीने लांब असे हाताच्या साह्याने, जास्त बारीक न करता असे छोटे छोटे करून घेतलेले आहेत. आपल्याला जसे वाटतील तसे तुम्ही लांब जरी ठेवले तरी चालेल, किंवा असे याच्या डिशमध्ये आपण इथे काढून घेत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने इथे थोडंसं पीठ लावून आणि ते बारीक, कारण आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळे असे करून घेणार आहोत. बघा, तर इथे आपले सगळं तयार झालेले होते आणि आता इथे उकळ फुटलेला होता. आणि त्याच्यात आपण हे शेंगोळे, कोथिंबिरीचे शेंगोळे आपण याच्यात टाकून घेतलेले आहेत.
पूर्ण असे हे याच्यात टाकून घेणार आहोत आणि असं 2-4-5 मिनटं आपण ते शिजू देणार आहोत. झाकण ठेवून आपण हे शिजू देणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपले सगळे शेंगोळे टाकले गेले. उकळत्या पाण्यात आपण हे टाकायचे आहे आणि गॅसचा फ्लेम थोडा कमी करून दिलेला आहे. त्याच्यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत 5 मिनिटांनी. हे बघा असे छान असं झालेले आहेत, आपले शिजून गेलेले आहेत. हे बघा या ठिकाणी आता इथे हात लावून बघितला तर शिजलेले आहेत आणि छान तयार झालेले आहेत. आपण आता गॅस बंद केला आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर याचा रस्सा सुद्धा अगदी छान लागतो. तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट.